नागपुरात शिक्षण भरती घोटाळा जो आहे कशा पद्धतीनं त्याला उधळी लागलेली आहे। खरं तर ही उधळी आर्थिक उधळी लागली आहे, कारण की ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण या सगळ्या प्रकरणामध्ये झाली आहे आणि कोट्यावधी रुपयाचा जो भ्रष्टाचार झाला आहे, त्यामुळेच खरं तर या सगळ्या प्रकरणाला उधळी लागली अशी म्हणण्याची वेळ आली आहे। आम्ही असं का म्हणतो त्याच्या मागचं कारणही आहे, कारण की साम टीव्हीने हा विषय लावून धरल्यानंतर रोज नवनवे खुलासे करत असताना आज आम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन खुलासा करतो आणि मी माझा कॅमेरामन सौरभला सांगतोय की या पानावर लिहिलेलं जो वाक्य आहे ते मी वाचून दाखवतो। सदर प्रकरणात एप्रिल प्रकरणामध्ये 28/10/2021 रोजी संपूर्ण माहितीचे जे प्रदान झालेले आहे ते दिसून येत आहे, परंतु सुनावणी दरम्यान तत्कालीन जनमाहिती अधिकारी तथा अधीक्षक श्रीमती भारती गेडाम यांनी सरपंच भवन येथे कार्यालयाच्या गोडाऊनमधील ठेवलेल्या संपूर्ण रेकॉर्डला उधळी लागली व त्यामुळे अतिवृष्टीमुळे पाण्याने संपूर्ण रेकॉर्ड खराब झाल्यामुळे नस्तीचा शोध लागला नाही, त्यामुळे सदर नस्ती उपलब्ध होऊ शकली नाही। त्यानुसार अपिलार्थी महेश जोशी यांनी मागितलेली माहिती कार्यालयात सादर होऊ शकली नाही, अशा पद्धतीची ह्या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः महेश जोशी आहेत। त्यानंतर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ का ही उधळी आर्थिक आहे की कशी आहे। महेशजी, काय सांगाल, कशा पद्धतीची उधळी तुम्हाला वाटते? शिक्षण विभागाला लागलेली आर्थिक उधळी जी आहे ही काही नवीन नाही आहे। ही आम्ही 2019 सालापासून या भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठवतोय, पण सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यापर्यंत सगळे लोक भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले आहेत। आणि त्याचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही माहिती अधिकारामधून काही शाळांच्या माहित्या मागितल्या होत्या। त्या माहित्या त्यांच्याकडे उपलब्ध नव्हत्या, उपलब्ध असूनही त्यांना द्यायच्या नव्हत्या, म्हणून त्यांनी माहिती उपलब्ध करून दिली नाही, म्हणून आम्ही द्वितीय अपील फाईल केलं। त्यातही माहिती मिळाली नाही, म्हणून आम्ही शेवटी राज्य माहिती आयोगाकडे दाद मागितली। त्यावेळेला तत्कालीन न्यायमूर्ती राहुल पांडे साहेब त्यांनी सुनावणी घेतली आणि त्या सुनावणीमध्ये शिक्षण विभागाच्या अधीक्षक सौ भारती गेडाम या तिथे शिक्षण विभागाकडून उपस्थित होत्या। त्यांना ज्या वेळेला पांडे साहेबांनी सांगितलं की तुम्ही ही माहिती का उपलब्ध करून देत नाही आहे, त्यावेळेला अत्यंत आश्चर्यकारक म्हणण्यापेक्षा अत्यंत गंभीर बाब समोर आली। त्यांनी सांगितलं की आमचं जे सरपंच भवनमध्ये जे गोडाऊन आहे तिथे आम्ही या फाईल्स सगळ्या ठेवल्या होत्या आणि त्या फाईल्स पाण्याने बुडून गेल्या आणि काही फाईल्सना उधळी लागली। ही जी उधळी लागलेली आहे ना, ही आर्थिक शिक्षण विभागाला लागलेली आर्थिक उधळी आहे असं आमचं ठाम मत आहे। कारण की अशा जर का फाईलला उधळी लागली असेल तर संबंध पूर्णच्या पूर्ण कागद काही खाल्ले जात नाहीत। या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने उधळीचं उत्तर दिलं जातं त्यावर कशा पद्धतीनं नियमावली काय सांगते, कॉपी ठेवल्या पाहिजे, काय काय नियमावली सांगितल्या जाते आणि त्यावर आदेश असताना काय काय झालं? नियमावली असं सांगते की ज्याही वेळेला एखादा कागद बनतो त्यावेळेला तो इन्व्हर्ट व्हावा लागतो। तो इन्व्हर्ट झाल्यानंतर तो फाईल होतो आणि ती फाईल करत असताना त्याची एक कॉपी ही डॉकेट फाईलमध्ये ठेवली जाते। त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची फाईल उपलब्ध नाही म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे फाईल उपलब्ध आहे, पण त्यांना ती द्यायची नाही। कारण की ती जर का त्यांनी आम्हाला दिली तर त्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघडकीला येईल की वरिष्ठ अधिकाऱ्यापासून कर्मचाऱ्यांपर्यंत सगळे लोक हे पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला जेलमध्ये दिसतील। हा भ्रष्टाचार कुठून कुठपर्यंत बोकाळलेला आहे असं वाटतंय? सगळेजण यामध्ये समाविष्ट आहे। तुम्ही माहिती 2021 मध्ये मिळालेली आहे, तुम्हाला आज 4 वर्ष झाले, अजूनही ती माहिती मिळाली? आम्ही 2019 पासून शिक्षण विभागातल्या भ्रष्टाचारावरती बोट उचलतोय, पण त्याच्यावरती कोणताही सकारात्मक असा उत्तर आम्हाला शिक्षण विभागाकडून मिळत नाही। जेव्हाही कधी आम्ही आमचं निवेदन देतो त्यावेळेला आम्हाला एकच गोष्ट सांगितली जाते की वरिष्ठांचा आमच्यावरती दबाव आहे। वरिष्ठांचा दबाव आहे याचा अर्थ मंत्रालयापासून ते थेट खालती आज उपसंचालक भ्रष्टाचारामध्ये आरोपी आहेत, पण फक्त उपसंचालकच फक्त याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये आहेत असं आपण म्हणू शकत नाही। कारण आता गेल्या काही महिन्यापूर्वी 5 हेडमास्टरच्या ज्या नियुक्त्या करण्यात आल्या, त्या 5 हेडमास्टरच्या नियुक्त्या करण्यासाठीचं पत्र थेट मंत्रालयामधून आलेलं पत्र आहे आणि मंत्रालयातून आलेल्या पत्र ज्यावेळेला आम्ही माहिती आयोगात मागायचा प्रयत्न करतोय ते पत्र देण्यासाठी आम्हाला टाळाटाळ करण्यात येते। ते पत्र आम्हाला आजही उपलब्ध झालेलं नाही। याचा अर्थ मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांपासून ते शिक्षण विभाग हा जो भ्रष्टाचार आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला भ्रष्टाचार आहे आणि याची खरंच जर का कोणतेही राजकीय दबाव न येता जर का चौकशी झाली तर याच्यामध्ये मोठे मोठे मासे गळायला लागतील आणि शिक्षण विभागा किती करोड रुपयाचा घोटाळा आहे हा तुम्हाला उघड केला येईल।
का असं वाटतंय हे सगळं प्रकरण होत असताना ज्या पद्धतीने शिक्षकांसारखं पवित्र क्षेत्र उधळी लागून आर्थिक उधळी लागून खराब होतं? शिक्षण विभागासारखं पवित्र क्षेत्र ह्याला जर का ह्याच्यामध्येही जर का भ्रष्टाचार होत असेल तर आपण आता म्हणजे आपल्याकडे आता बोलायला काही विषयच शिल्लक राहिला नाही. SIT चौकशी झाली. SIT चौकशी झाली पाहिजे, तीही निवृत्त न्यायाधीशांच्या थ्रू ती झाली पाहिजे, त्यांच्या मार्फत झाली पाहिजे. कारण की तुम्ही दुसरे कोणतेही जर का अधिकारी त्याच्यामध्ये जर का त्यांची जर का SIT जर का लावायचा प्रयत्न केलात तर ते राजकीय दबावामध्ये तुम्हाला जशी पाहिजे तशी चौकशी करणार नाहीत आणि भ्रष्टाचार उघडकीला येणार नाही. साम टीव्हीने खरं तर हा विषय लावून धरलेला आहे. आमची म्हणणंच आहे की या सगळ्यामध्ये SIT लागली पाहिजे. पण तुम्हाला काय वाटते की हे असेच प्रकरण आहे, हे एका शाळेपुरते आहे, मर्यादित आहे की आणखी किती मोठा व्याप्ती असेल? मी साम TVचं खरं तर अभिनंदन करतो. साम TVच्या ज्या बातम्या चालू आहेत त्या मी म्हणजे नित्यनेमाने बघत असतो आणि त्यांच्याकडे ज्या ज्या काही माहित्या उपलब्ध होतात त्या ज्या जनतेपर्यंत आणायचं ते काम करत आहेत त्याच्याबद्दल मी साम TVचा खरंच आभारी आहे. त्यांनी असाच भ्रष्टाचाराच्या मागे लागून हा भ्रष्टाचार उघडकीला आणणं खूप गरजेचं आहे. कारण हा भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रमाणात राहणार आहे, फक्त त्याची नीट चौकशी झाली पाहिजे. नक्कीच कुठेतरी साम टीव्हीने हा विषय लावून धरलेला आहे आणि ज्या पद्धतीचा शिक्षण विभागात भ्रष्टाचार आहे, आम्ही नवीन प्रकरण रोज घेऊन येतो आहे आणि आता उधळी लागल्याचं हे प्रकरण आम्ही समोर आणलेलं आहे. त्यामुळे हा भ्रष्टाचार किती बोकाळलेला असावा आणि राज्यभर असे अनेक प्रकरणाला उधळी लागली असावी आणि अनेक नसत्या गायब आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा आता समोर येते आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.